महावितरणच्या मोबाईल ॲप या अत्यंत आधुनिक ॲपच्या उद्घाटनाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि राज्याच्या 11 करोड 50 लाख जनतेला शासनाच्या सर्व सेवा देण्याकरता आपल्या जीवनातले 18 तास काम करून महाराष्ट्राचं नवनिर्माण करून देशात महाराष्ट्राला एक नंबर आणण्याकरता प्रयत्न करणारे आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जलसंपदा मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, आपले महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे अत्यंत आपलं संपूर्ण 12 तास 14 तास वेळ देऊन महाराष्ट्रामध्ये प्रचंड नवनवीन योजनेच्या माध्यमातून काम करताय असे स्वाधीन क्षत्रियजी, माननीय बिपिन श्रीमाळजी, माननीय संजीव कुमारजी, माननीय राजेश मित्तलजी, माननीय अपूर चंद्राजी, माननीय गौतमजी, डिस्कॉमचे आमच्या होल्डिंग कंपनीचे डायरेक्टर अनुराधा भाटियाजी, विश्वास पाठकजी, पागेजी, मान्य गुप्ताजी, उपस्थित सर्व महावितरणचे अधिकारी बंधू आणि भगिनी, आज मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय संजीव कुमारजी जॉईन झाल्यानंतर त्यांनी नेमकी ग्राहकाच्या सेवा देण्याकरता आणि कर्मचाऱ्यांना कमी वेळामध्ये ग्राहकाकरता चांगली शाश्वत सेवा देण्याकरता जॉईन झाल्यापासूनच त्यांच्या मनात होतं की एक आधुनिक पद्धत आपण स्वीकारली पाहिजे आणि स्वतः त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन या मोबाईल ॲप करता रोज 2-3 तास वेळ देऊन इतक्या लवकर, मलाही त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं एवढा लवकर, त्यांनी या ठिकाणी या मोबाईल ॲपचं आज आपल्या समोर उद्घाटन केलं आहे आणि राज्याच्या जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे। ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री यांनी मला ऊर्जा मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर मी 36 जिल्ह्याचा दौरा केला आणि महावितरणमध्ये 64 सुधारणा कराव्या असा एक अजेंडा तयार केला आणि 64 सुधारणा झाल्याशिवाय काही महावितरण हे जनतेला शाश्वत सेवा देऊ शकत नाही असे माझ्या मनात आलं आणि त्यामुळे मी एक 64 पॉईंटची नोट माननीय प्रधान सचिव मुकेश खुल्लर होते, त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं। मुकेश खुल्लर आणि मी मिळून त्या ठिकाणी त्यांना नोट दिली आणि या गोष्टीचा मला आनंद आहे की महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांनी, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि संपूर्ण लाईनमनपर्यंतच्या टीमनी मी सुचवलेल्या 64 सुधारणांवर काम करणं सुरू केलं आणि आज या 64 सुधारणाच्या माध्यमातून काही त्यात इम्प्रूव्हमेंट होत आहे, काही त्या ठिकाणी होणार आहे, पण या ठिकाणी आवर्जून आपण जे अत्यंत महत्त्वाचं काम पुढच्या काळात करणार आहोत की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुचवल्याप्रमाणे राज्यातील संपूर्ण जनतेला शाश्वत वीज देणे, राज्यात वीज असूनही राज्याच्या जनतेला वीज मिळत नाही याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना करणे आणि एकंदरीत जनतेमध्ये या ठिकाणी असलेला असंतोष जो आहे तो छोट्या मोठ्या कारणाचा आहे, आता मोठे कारण राहिले नाही आहे, छोट्या मोठ्या कारणांचा जो असंतोष होतो तो त्या ठिकाणी दूर करणे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढी यावेळेस निदर्शनात आणेल की यावेळी आमची कठीण परिस्थिती झाली होती। एकीकडे परळी बंद पडला मराठवाड्यात, दुसरीकडे अडाणी पूर्ण बंद पडला बावनथडीमुळे आणि 30 दिवस कसे काढायचे, कोयना बंद झाला। अशाही परिस्थितीमध्ये बिपिन श्रीमाळी, मी, आमचे सर्व तिन्ही MD जेनकोचे आणि होल्डिंगचे सारे सदस्य यांनी बसून आम्ही प्लॅनिंग केलं, आमचे डायरेक्टर्स यांनी बसून प्लॅनिंग केलं आणि यावेळी मार्केटमधून वीज खरेदी न करता लोड शेडिंग होऊ दिलं नाही महाराष्ट्रात आणि महाजनकोला 6200 मेगावॉटपर्यंत पोहोचवण्याकरता सर्व टीमनी काम केलं आणि त्यामुळे एक अत्यंत चांगलं काम झालं। लवकरच आपण 15 ऑगस्टपर्यंत रिजनल रिस्ट्रक्चरिंग करतोय। आपण चारही जॉईंट MD आणि रिजनल रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरणच्या सर्व सेवा जॉईंट MDच्या माध्यमातून आपण आता विदर्भ, मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण असंही त्या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग करतोय आणि त्यामुळे एक चांगलं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाला अपेक्षित असलेलं महावितरण आणि हे ऊर्जा खातं हे करण्याचा आमचा मानस आहे. या विषयावर खूप वेळ लागेल बोलायला, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. त्यांना खूप कार्यक्रम मला दिसत आहे, अजूनही कुठेतरी अजून 1 तास लागेल जायला, त्यामुळे जास्त वेळ न घेता. पण ही गोष्ट खरी आहे की माननीय संजीव कुमार त्यांच्या IT टीमच्या सर्व प्रमुखांनी सर्वच आता खूप चांगलं काम केलं आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करून दाखवलं. त्याबद्दल मी संजीव कुमार आणि संपूर्ण IT टीमच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला सर्वांना हे विदित असेल की शासनाने किती सिरियस घेतला आहे. माननीय देशाचे ऊर्जा मंत्री पियुषजी गोयल साहेब स्वतः 3दा येऊन महाराष्ट्रात आपल्या राज्याच्या वीज वितरणाचं, निर्मितीचं आणि पारेषणचं त्या ठिकाणी काम कसं सुरू आहे याबद्दल आणि त्याकरता लागणारा पूर्ण सपोर्ट माननीय प्रधानमंत्री आणि पियुषजी देत आहे. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री स्वतः प्रकाशगडच्या कार्यालयात येऊन मागच्या वर्षी आपल्या सर्व मुख्य अभियंत्याच्या अधिकाऱ्यापर्यंत AC पर्यंतच्या अधिकाऱ्याशी बोलून अपेक्षित ऊर्जा खातं निर्माण करण्याकरता आणि जुने जे दिवस आहेत कंपनीचे ते आणण्याकरता त्यांनी जो सपोर्ट केला आणि आमचं सर्वांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. आज ऊर्जा खातं जे काही करताय हे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सहकार्यामुळं, त्यांनी दिलेल्या फुल फ्री हँडमुळं, आणि त्यांनी मला कधी विचारलं नाही की तू काय करतोय, त्यांनी फ्री हँड दिला आणि त्यांनी दिलेल्या फ्री हँडमुळं आज आपण सर्व चांगलं काम करू शकलो. मी पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आपल्या सर्वांसमोर धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे धन्यवाद व्यक्त करावं. धन्यवाद.